हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अंजलीज ब्लॉग्स. अरे मी हे काय करते, मी मिरच्या तळते. कशासाठी तर हे बनवते मी पखाला भात. पखाला भातच म्हणतात ना? नक्की डाऊन करा मला कमेंटमध्ये की याला काय काय म्हणतात अजून. तर मी फर्स्ट टाईम ट्राय करते आहे आणि खूप छान लागतं म्हणे. आणि उन्हाळ्यामध्ये तर खायलाच पाहिजे म्हणतात, कारण हे पोटाला थंड करतं. आणि मला वाटलं एवढं सगळं असताना मी का नाही बनवायचा पखाला भात. तर मी भातामध्ये टाकलेलं आहे दही आणि त्याच्यामध्ये चिल्ड पाणी थंड टाकलेलं आहे. त्याला मिक्स करून ठेवलं आहे आणि मग नंतर आलू तळले, मिरच्या तळल्या आणि भेंडी बी फ्राय करून घेतली मी. त्यात टमाटे टाकला आहे आणि थोडं मीठ, जिरा आणि लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. तर हे ना खूप टेस्टी लागतं म्हणे. असं वेगवेगळं करून घ्यायच्या भाज्या सर्व आणि काय बी तळून घ्यायचं, नाही तर फ्राय करून घ्यायचं. अशा प्रकारे दह्यासोबत ते पखाल्या भातासोबत हे वस्तू खातात म्हणे. तर मी ट्राय केलं, तर बघूया आता कसं लागतं आहे. आणि मी याला डेकोरेट करून घेते. ते नेमकं हे कटोऱ्यामध्ये घेतात, नाहीतर अशा मातीच्या भांड्यात घेतात, पण मी प्लेटीत घेते. आता साधन नाही आहे तसं माझ्याकडे. तर मी हे डेकोरेट करून घेते. आलू टाकला आहे, कांदा टाकला आहे, लसण, भेंडी. सगळ्यात जास्त छान म्हणजे याच्यात काय लागलं मला माहिती आहे का? आलू, कांदा, मिरची आणि हे काय म्हणतात त्याला गड्या, भेंडी. वाव, एवढं भारी लागलं ना मला. टमाटा एवढं खास नाही लागलं, कारण टमाटा माझं तळलं नव्हतं, जास्त कच्चं होतं. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच खूप छान लागतं. करा, खा.